सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता आज आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र हा कोर्स आता राहिला 2-3 दिवस राहिलेले आहेत. पण तरी सुद्धा पहिली जी गोष्ट सांगितली मीटिंग मध्ये ती सुद्धा कोणाला काही कळतच नाहीये. एकही व्यक्ती अशी नाहीये की ती फॉलो करतीये. मला काही कळत नाहीये काय माझं चुकतंय. तर लिहून घ्या. खूप खूप लेव्हल अजून आपली खूप इम्प्रूव्ह व्हायला हवी आहे. आपण काही समजून घेत नाही. लिहून घ्या डायरीमध्ये थोडंसं. मला 2-3 मेसेज आले, मी कुठल्या आयामात आहे. तर 4थ्याच्या खाली कोणीही आयाम लिहिलेला नाहीये. कोण म्हणते 5व्या आयामात, कोण म्हणते 4थ्या आयामात, तिसरं तर लिहिलंच नाही कोणी. आणि मला नाही वाटत की 4थ्या आयामात कोणी गेलेले ज्यांची उत्तरं आलीत ते. नाही, माफ करा. कारण मी एक्सप्लेन केले आयाम मागच्या सेशनला. पूर्ण रेकॉर्डिंग टाकलंय कारण शनिवारी घेतलं आणि अर्ध्या तासाचं टाकणार होते, पण मला पण वेळ नव्हता एडिटला. फुल टाकलेले. ते तुम्हाला ऐका म्हटलंय परत. तर पहिला सगळ्यात पॉइंट लिहायचा आज डायरीमध्ये. मी परवाच्या सेशनला सुद्धा लिहून घ्या म्हटलं. याचा अर्थ तुम्हाला सारांश लेखन म्हणून मीच जी वाक्य देते ती नाही द्यायची ना. तुम्ही तीच लिहिताय. माझ्याच तोंडातली वाक्य लिहिताय. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला सारांश काढायचंय. भले माझ्या तोंडातली वाक्य असली, तरी ती काय लिहायची आहेत? कशी लिहायची आहेत? हे एकाने तरी समजून घेतलंय का? कोर्स संपत आला 21 दिवसाचा कोर्स. तर पहिलं वाक्य सगळ्यांनी लिहा, की जे मोफत आलेले आहेत त्यांच्यासाठी वाक्य. मी मोफत आलेली आहे या कोर्सला. प्रॉमिस दिलं होतं, की मी रोज सारांश लेखन करेल. लिहा. मी रोज सारांश लेखन करेल, प्रॉमिस दिलं होतं आणि अनुभवाचे व्हिडिओ शनिवार, रविवार पोस्ट करेल. तर मी काय केलंय? प्रश्नचिन्ह. प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत, सगळं मान्य आहे. पण आपल्याला जर पुढे जायचं असेल, तर आपल्याला आपल्या स्वभावाचे पॅटर्न्स बदलायचेत. कारण ऊर्जा बदलतीये, पृथ्वी बदलतीये, युग बदलतंय आणि आपण जर आपले पॅटर्न बदललेत विश्वासाचे सगळ्यात महत्वाचं. विश्वासच नाही बदलले, तर काहीच बदलणार नाहीये. मग कसं म्हणून चालेल 4थ्या आयामात आहोत आम्ही, 5व्या आयामात आहोत आम्ही. तिसऱ्या आयामात तरी आहोत का? कारण तिसऱ्या आयामातलं आपलं हे जो मॅनिफेस्टेशन कोर्स आहे तिसरा आणि 4थ्याचा प्रवेशाचा. होतंय का मॅनिफेस्टेशन? काही करताय का? झालंय का? काही गोष्ट झाली? 4थ्यात तर मॅनिफेस्टेशन दणादणा झालं पाहिजे. तर पहिलं वाक्य हे, त्याच्यावर मनन चिंतन करायचंय. आणि काही कारणं आहेत, मला माहितीये कोणाचं काय कारण आहे, काय आहे, ते मला काही सांगावं नाही लागत. पण इथे जडत्व स्वभावाचं आहे, लिहा तिथे. स्वभावाचे जडत्व आहे का माझ्या हे? मला नाही बदलायचा माझा पॅटर्न. असं काही आहे का? स्वभाव जडत्व आहे का? नाहीच. मला लिखाणात मॅडमचं दरवेळेला बोलणं घेऊन ऐकावं लागतं. मी ऐकून घेते. माझा हा स्वभावातला जडत्व आहे. 5 वाक्य लिहायला किती मिनिटं लागणार आहेत? पहिली ओळ झाली आज महत्वाची. आ, तुम्हाला किती वेळ लावा पण करा ते. विश्लेषण मनाचं, मानसिक का मी लिहीत नाहीये? कारण आपल्याला 5वा आयाम म्हणजे हा आहे ना विशुद्धीचा. मग नुसतंच फडफड, फडफड, फड तोंडाने बोलून तो काही क्लिअर होणार आहे का हा 5वा आयाम? बिलकुल नाही. एक कम्युनिकेशन म्हणजे काय काय कम्युनिकेशन आहे? लिहा. कम्युनिकेशन तुम्ही कुठं कमी पडते बघा. कम्युनिकेशन म्हणजे व्हर्बल. आपण जे बोलतो ते. व्हर्बल एक कम्युनिकेशन. तिथे कमी पडताय का? लिहा. दुसरं लिखाण. लिखाण तर महत्वाचं आहे. ते मेंदूसाठी आहे लिखाण. मग आपण लिखाणात कमी पडतोय का? ते दुसरं. तिसरं नॉन काहीच नाही. शब्द बोलायचेही नाहीयेत आणि लिहायचे नाहीत. लिहा. 4था आयामात गेलाय म्हणताय ना बघा. कम्युनिकेशन करताय का तुम्ही असं? 4थ्या आयामातलं आता हे सगळं सुरू झालेलं आहे हळू-हळू, हळू. ते कम्युनिकेशन कसलं, की शब्दच येणार नाहीयेत. बोलायचंच नाहीये. ना लिहायचंय, ना बोलायचंय.
म्हणजे मी जसं म्हटलं, की आपण सगळ्यांना व्हायब्रेशन देतो, प्रेम देतो, फ्रिक्वेन्सी देतो. मला टमाटर 1 किलो हवाय, येतोय घरात. आपल्याला काही न सांगता सगळं होतंय. तर चौथ्या आम्यात म्हणू शकता तुम्ही आणि हेच सुरू होणार आहे ना आता टेलिकम्युनिकेशन्स. काही सांगावं नाही लागणार आहे. मग इथे बघायचे, की मी कुठं कमी पडतीये इथे या विशुद्धी चक्र 5वा आयाम. आपण इथेच कमी पडतोय. कसं काय या दारातून जाणार आहे? चौथा आयामात अहो म्हणतो, हृदयाचे किती गुण आपले हे झालेत. आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एक्सेप्ट करता येते का आहे तसं? हृदय काय असतं? बुद्धाला दगडं मारली तरी ते मग गजानन महाराजांना माठीवर मारलं तरी ऊस पिळून दिला. आपण आहोत तसे. चौथ्या आयामात आहे म्हणायला. म्हणजे आपण चेक करूयात आपल्याला, की हृदयाचे गुण माझे विकसित झालेत का? प्रत्येक व्यक्तीला मी ॲज इट इज एक्सेप्ट करते. तो मला बदड-बदड बदडतोय, शाब्दिक बदडतोय, शारीरिक बदडतोय किंवा पैसे देत नाहीये. कारण व्यथा ऐकल्या या 1-2 दिवसात खूप. खूप म्हणजे खूप. आणि माधुरी मॅडमना माहिती काल फ्लॉवर रेमेडीत सुद्धा एक ऐकून थोडंसं रेकॉर्डिंग बंद करते. चला हे करा, हे करा, ते करा, ते करा असं. तर हे खूप आहेत आयुष्यात प्रत्येकाच्या व्यथा. काल प काल 2:30 पर्यंत फोन चालला रात्री आणि मग 4:30ला झोप आली मला. 4:30ला झोपल्यावर लगेच सकाळी इतकं बिझी शेड्यूल गेलं. मग आज मी फोन नाही कोणाचे उचलले आणि मला फोन उचलायचेच नाहीयेत. मला डॉक्टरांनी मना केलाय. कारण माझा हाताला फोन घेऊन लोड यायला लागले. आधीच ते हे होतंय. त्यामुळे बंद करा म्हटले. पण तरी सुद्धा नव्हताच वेळ मला. आज 1-2 सरांना करायचं होतं तेवढं फक्त मी असा कानाच्या खाली पकडून केला. तर थोडंसं फोन नका करू न विचारल्याशिवाय. ग्रुपवर टाका. मला वेळ मिळेल त्यावेळेला मी करेल. तर इथे दुसरा पॉइंट मी पहिला पॉइंट सांगितला. माझं का अशी करतीये? मी प्रॉमिस केलं होतं का मी नाही लिहिले? हे पहिलं. आता दुसरं सगळ्यांसाठी जे होतं ते. मीटिंगलाच प्रॉमिस करून घेतलं होतं. काय करून घेतलं होतं लिहा डायरीमध्ये, की सारांश लेखन म्हणजे 5 वाक्य लिहायची आहेत. तर सारांश लेखन म्हणजे काय आहे? ते कोणाला कळलंच नाहीये अजून सुद्धा. मी आपली वेड्यासारखी बोलते. माझ्या एक लक्षात आलं परवाच्या सेशनला मी कित्येक लोकांची नावं घेतली. कोणी पण हो नाही दिलेलं. म्हणजे एक तर झोपताय तुम्ही, सेशन बघता झोपताय किंवा सेशन लावून काहीतरी करताय इकडं-तिकडं. 3-4 लोकांची नावं घेतली. एकाचा सुद्धा काही हो नाही आला. मग सारांश लेखन आता तरी लिहा. तुम्ही आत्ता सुद्धा इथून पुढे सुद्धा एक 8-10 दिवस दिले ना, आयुष्याचं सोनं होणार आहे तुमचं, आयुष्याचं सोनं. कारण हीच सगळी उत्क्रांती सुरू आहे. धड-धड सुरू आहे. आणि हे जर करून ठेवलं ना आता सारांश लेखन, तर ते सबकॉन्शियसमध्ये आपोआप जाणार आहे तुम्हाला सांगते. लिखाण ही पहिली स्टेप आहे. तर याच्यामध्ये लिहा. सारांश लेखन म्हणजे काय अपेक्षित आहे? पहिल्यांदा आता मी जे काय बोलतेय या सेशनमध्ये, माझी काय तोंडातली वाक्य तुम्हाला आवडली ती डायरीत लिहायची आहेत. बरं रेकॉर्डिंग टाकते, रेकॉर्डिंग देणार नव्हते. 2 दिवसाचं फुल रेकॉर्डिंग टाकलंय. शनिवार, रविवार होता, रेकॉर्डिंग ऐका म्हणते. मान्य आहे तुम्हाला वेळ नाही मला. ठीक आहे. पण जे लिहिताय ते काय लिहिताय तुम्ही उगाचच काही पण लिहायचं म्हणून. पण ठीक आहे निदान ते लिहितायत तरी. बाकीचे काय नुसते बसलेत असे. मग इथे सारांश लेखन काय लिहायचंय, तर आधी महत्वाची वाक्य लिहायची आहेत डायरीमध्ये. मग 5 वाक्य अशी निवडायची, ज्याची त्याची वेगळी असणार आहे, की 5 वाक्य माझ्यासाठी मी कुठल्या वाक्यांचा जप करायचा आहे. जप का करायचाय? मला बदलायचंय. कारण आयुष्य बदलायचं शास्त्र हा कोर्स चाललाय ना. तुम्हाला जर बाकीचे कुठले कोर्स बघितले ना 10,000 आणि 15,000 हजार घेतात. एकदा माझ्या जाऊबाई सांगत होत्या ग्रॅटिट्यूड. रोज उठून वहीच लिहायची. रोज 25 वाक्य ग्रॅटिट्यूड. सकाळी उठायचं लिहायचं, रात्री झोपताना लिहायचं. आणि त्यांनी मला जॉइन हो असं दुसऱ्या त्यांच्या फ्री ह्याला मी एक जाऊन दिवस बघितलं, तर तिथे तुम्हाला घेतच नाहीत दुसऱ्या दिवशी लिहिलं नाही तर. कारण लिहिणं खूप महत्वाचं आहे. तिथे ते पर्सनॅलिटी चेंजसाठी होतं. मग त्याच्यामध्ये बघायचं होतं, की माझ्या पर्सनॅलिटी काय आहेत? हे आज जे डिस्कस केलं ते पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत? लिहिलं नाही तर नाही यायचं उद्या.
ते जोवर होत नाही त्यावर तुम्ही कुठल्या पुढच्या, त्याच्या पुढच्या, त्याच्या पुढच्या कोर्सला या असं होतं. तर याच्यामध्ये तुम्ही हे करा काय सारांश लेखन म्हणजे काय? तर सारांश लेखन म्हणजे मला जी माझ्यासाठी महत्वाची वाक्य आवडली, ती 5 वाक्य मला जप करण्यासाठी लिहायची आहेत. जप करण्यासाठी. मग पॅराग्राफचे पॅराग्राफ तुम्ही लिहिताय. माझ्याच तोंडातलं कायनून, बायनून, सायनून, 4 अन् 5 अन् वाक्य आकडे घालताय. आकडे सुद्धा घालत नाहीये. 5 वर थांबत सुद्धा नाहीये. 7 काय, 8 काय, 9 काय. बरं तिथे कोऑर्डिनेटर नुसतेच बघत बसलेत. सांगायचं, कोऑर्डिनेटर एकमेकांनी एकमेकांना मदत करायची ते तर काहीच नाहीये. देणंच नाही ना कसलं. मोठ्या-मोठ्या किती आपण बाता करतो नाही का? वननेसमध्ये आहोत आणि पृथ्वीसाठी मला काम करायचंय आणि मी स्टार सीड. किती बाता मारतो. इथे साधं ग्रुप कम्युनिकेशन सांभाळता येत नाही. जुन्या नवीन लोकांना शिकवता येत नाही. कोऑर्डिनेटर राहू दे, जुने लोकं राहू दे, 4थ्या-5व्यांदा कोर्स करतायत. मग इथे मला जप करायचंय त्या वाक्यांचा. मग इथे जी 10 काही किती वाक्य लिहिली त्याच्यातनं निवडायचीत. मला काय बदलायचंय? मला कुठलं वाक्य महत्वाचं आहे? काही सारांश तत्वज्ञान लिहायचंय का तिथे? तत्वज्ञान नाही, तुम्हाला बदलण्यासाठी जी वाक्य महत्वाची आहेत ती लिहायची आहेत. प्रत्येकाची वेगळी असणार आहे, कारण प्रत्येकाचं काही कमी पण वेगळं आहे. प्रत्येकाला तिचं ते कमी आहे, तर आपलं ते कमी असतं असं काही नाहीये. आपला स्वभाव वेगळा आहे. आपल्याला बदलायच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. आपल्याला पहिलं काय बदलायचं हे महत्वाचं आहे. ते दुसऱ्या व्यक्तीला ते बदलणं महत्वाचं नाहीये, पहिल्यांदा. मग ही 5 वाक्य जपासारखी लिहायला सांगितली. मग सुटसुटीत पाहिजेत, हो की नाही? 2 वाक्य आहेत ती. 2 वाक्य तर 2 नंबर वाक्य कळतं की नाही? काही शिकलात की नाही शाळेमध्ये? हं? वाक्य म्हणजे पॅराग्राफ का? वाक्य म्हणजे एकच वाक्य पाहिजे. त्याला दुसरा नंबर घालायचा. अशी 5 वाक्य लिहायला सांगितली, जी पाठ करून म्हणायची दिवसभर. पुढची स्टेपच नाही. पहिलीच नाही तर पुढं कसं जाणार? बरं. आता याच्यामध्ये त्याच्यावर विचार करायचा. हे पहिलं का? हे दुसरं का नाही? लिहा. तिसरा पॉइंट महत्वाचा. 5 सारांश वाक्य लिहायची. तिसरी स्टेप काय? विचार करायचा आहे, की नंबर याचा पहिला का? माझ्या आयुष्यात हे का महत्वाचं आहे त्या दुसऱ्यापेक्षा? आता एक उदाहरण घेऊ आपण. वैयक्तिक नाही पकडायचं, पण उदाहरणं घ्या. कारण कोणी काय वाटेल ते लिहितंय आणि मीच पागल व्हायला लागली. खरंच मलाच वेड लागायला लागलंय. आता राजश्री मॅडमनी लिहिले आता शेवटी. त्यांना काही दिलेत कमेंट. सकाळी बोलून झालं यांच्याशी काल. सुख कशात आहे हे प्रथम शोधून मला माझे सुख, शांती, समाधान, समृद्धी मिळवायची आहे. या वाक्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही आता सगळ्यांनी बघा वैयक्तिक नाहीये. म्हणजे या तुम्हाला गोष्टी शिकवते. काय महत्वाचं असतं. इथे सुख कशात आहे हे प्रथम शोधून. आता आपण जर असं लिहिलंय, मला सुख कशात हवंय हे शोधायचं आहे. किंवा मला सुख, शांती, समाधान हवं आहे, मिळवायची आहे. हे बरेच जण लिहिले. मला सुख, शांती, समाधान मिळवायचं आहे. आता असं वाक्य लिहून जप करून मी काय माझ्या स्वतःला संदेश देतेय? हे तर आपलं हवेच आहेच आहे ना. आपण ते पाण्याला सुद्धा व्हर्टेक्स करताना म्हणतो ना, मी सुखी, समाधानी, म्हणजे निरामय, नित्यानंदी आहे. इथे काय वेगळं चाललंय? इथे आयुष्यामधलंच शास्त्र आहे. मग इथे अफर्मेशन नाही लिहायचंय हे. मी केवढं एक्सप्लेन केलं हे, केवढं. इथे तुमच्या जीवनाची ड्रास्टिक डायरेक्शन बदलणारा कोर्स आहे हा खूप. जसं 1-2 व्यक्तींच्या बाबतीत झालं हातोडे हाणून, हाणून, हाणून. लाईनींवर थोडं-थोडं टर्निंग सुरू झाले. हा महत्वाचा भाग या कोर्समधनं आहे. एक झोपलेल्याला उठला गेला पाहिजे तो. अरे काय चाललंय माझ्या आयुष्यात? हे काही आयुष्य आहे का? काय आहे? असं झालं पाहिजे. होतच नाहीये ते. चाललंय, चाललंय. गाडी, बैलगाडी, डक्का-डक्का. कोर्स तर आहे सुपरफास्ट यानाचा. आता हे वाक्य का नाही लिहायचं असं? सुख कशात आहे हे प्रथम शोधून मला माझे तसं बरोबर आहे. म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला आधी सुख शोधा. पण मी काही प्रोसेस दिली आहे ना. म्हणजे काही एकच दिवसाचं हे वाक्य आहे का? सगळ्या 18 दिवस प्रोसेस झाल्यात या. 1 टू 1 डिस्कशन झालेत 1-1.5 तास. आता राहिलेल्यांनी तिथे आज नावं लिहा माझं राहिलंय म्हणून. मग मी बघते कधी वेळेनुसार कॉल करायचं.
तर याच्यामध्ये जुन्या लोकांनी अजिबात नाही लिहायचं. मुफत आलेल्यांनी पण नाही लिहायचं. काही मला कोणाचंच सारांश लेखन आणि काहीच नाही आवडलेलं. त्यामुळे तुम्हाला नाही मी वेळ देणार आता. खूप माझा वेळ देऊन झाला. जे नवीन लोक आहेत त्यांनी लिहा. पैसे भरलेले. तुम्हाला माझं काउन्सिलिंग झालं नाहीये. तर याच्यामध्ये पहिलं जे आहे, हे माहितीच आहे मला सुख कशात म्हणजे मी सांगितलं, की आपल्याला सगळ्यात महत्वाचं सुख, शांती, समाधान आहे. ना पैसा महत्वाचा आहे. आत्ता एक व्यक्ती USA वरून बोलत होती. तिला मी गेले 7-8 वर्ष काही सांगते. पैसा महत्वाचा नाही, पैसा महत्वाचा नाही, घर महत्वाचं नाही. मनाची शांती, समाधान महत्वाचं आहे. आज ते वाक्य आलं 7-8 वर्षांनी. मला कळलं म्हणे तुम्ही काय म्हणत होता ते. आत्ताशी कळलं. 7-8 वर्ष लागली. तुम्हाला किती लावायचेत बघा तुम्ही. पण त्यांना काही कोर्स-बिर्स नाही घेतला ना असंच. तर याच्यामध्ये आता आपल्याला काय महत्वाचं आहे माहितीये का? समजा घर आहे घर. आपलं घराचं स्वप्न आहे. ते तर आपण बघून झालं कसं मिळवायचंय, काय मिळवायचंय. पण तिथे मी का विचारले, की मला घर का हवं आहे? हा का ची प्रोसेस आहे ना ती फार महत्वाची. मग मला घर हवंय का मला सुख हवंय? मला समृद्धी हवी, इथवर आलं पाहिजे ना? झोपडीत नाही का हो आपण समाधानी राहणार? समृद्धी नाही राहणार झोपडीमध्ये. झोपडी म्हणजे जे काही आहे घर आत्ता ते. मोठं घर झाल्यावर आवरता नाही येत, मेंटेन करता येत नाही, तोवर काही म्हणजे हे कोणी बघितलं? मला घर का हवं हे जेव्हा आपण विचार करतो ना, त्यावेळेला कोणाकोणाला असं मोठं प्रेस्टिज पॉइंट हवं असतं. नाही मग ते पार्टी देतात. त्यांचं घर मोठं, माझ्या बहिणीचं घर मोठं, आमच्याकडे सगळ्यांची घरं मोठी, आमचाच 2 बेडरूम फ्लॅट. आता 2 बेडरूम मधनं 3 बेडरूममध्ये नको का जायला? तर इथे मी तुम्हाला शिकवलं ही हव्याचे एंडलेस आहे, दुःखात नेणारी आहे. हे समजून घ्या. आता तुम्ही मिळवा घर, मला काही म्हणायचं नाहीये. आपण सगळं बघून झालंय, घर मिळवा. पण या प्रोसेस हळू व्हायला लागल्या पाहिजेत तुमच्या आयुष्यात. मग घर जर मला हवं आहे, तर मिळवायचं झालं बघून. पण आता विचार करायचा खरंच मला घर हवंय का? मग का हवंय घर? मला हे पुरत नाहीये का? आणि कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपण विचार करतो. म्हणजे किती कीव आली पाहिजे नाही का? अशा मोमेंट किती येतात येणाऱ्या पाहुण्यांसाठी. म्हणजे 5-6 जणी मला तसंच म्हटलं, आमच्याकडे पाहुणे आले तर बापरे! आपण पाहुणे येऊन देतो का? हा पण प्रश्न विचारला पाहिजे ना अलीकडं. बरेच लोकं मॅनेज करतात नको यायला. तर ह्याच्यामध्ये आणि किती वेळा असा येण्याचा प्रसंग असतो, आपल्या घरी राहण्याचा. बाहेरच्या हॉलमध्ये अंथरुण गाद्या टाकल्या तर किती मज्जा येईल नाही का? काय ते पूर्वीचे लोकं, मुलं धुडगूस-धुडगूस रात्रभर गप्पा रंगतील. एकत्रीपण होईल. मग इथे या गोष्टी थोड्या आपल्याला बघायच्या, का मला हवे? आणि एवढ्या कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपण किती दिवस निराशेत व्यक्त करतो. मला घर नाही, मला घर घ्यायचंय, मला पैसा जमवायचा आहे. आपण सचवतो. आपण व्यथेत राहतो. आपल्या शरीरावर गाठी बांधल्या जातात. जेलसी होते. इथे आता आपण जर आयाम आपला बदलायचा असेल ना, तर ते विचार बदलले पाहिजेत आपले. म्हणून मग इथे मी म्हटलं, की घर कशासाठी हवे ते बघायचं, डोकवायचं काय आहे? आणि मग सुख, शांती, समाधान हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून ते वाक्य दिलंय आपण डिस्कस केलंय, की मला घर, बंगला, गाडी, पैसा, दागदागिने हे महत्वाचे नाहीत. तर मला सुख, शांती, समाधान हे हवं आहे. मग आपण ते कशात आहे ते शोधायचंय ना. मग ते वाक्य आपल्या मनाला सूचना देणारं हवंय. काहींनी लिहिलंय बघा, की मला का विचारायचं आहे? आणि मग माझं सुख, शांती, समाधान कशात आहे ते शोधायचंय. म्हणजे मी वाक्य काही वापरलं होतं, मानवाला काय मागायचं मॅनिफेस्टेशनमध्ये तेच कळत नाही. माझं सुख कशात आहे? लिहूया ते डायरीतलं वाक्य आहे. मानवाला सुख कशात आहे तेच कळत नाही. धाव, धाव, नाहक
गोष्टींमागे धावत राहतो तो. धावत राहतो. ते जर सुख कशात आहे हे शोधलं ना, तर डे 1 पासून सुख मिळायला लागेल. नाऊ मोमेंट आत्ताच्या क्षणात जगायचं. मग तिथे ते वाक्य हवं. माझं सुख आत्ताच्या क्षणात जगण्यामध्ये आहे. माझं सुख, शांती, समाधान माझ्या इच्छा नष्ट करण्यामध्ये आहे. असं वाक्य नको होतं का बघा बरं? तुम्ही विचार करताय का मॅडम काय शिकवतायत? मॅडमला काय मेसेज द्यायचा आहे? मग माझ्या डोक्याला मी कसलं बंबाडिंग दिलं पाहिजे? काही-काही लोकांच्या गोष्टीत प्रकाश पडलाय प्रकाश. काही लोकं नुसतंच चाललेत मेंढपाळासारखं. काही लोकं तर त्या मेंढ्यांमध्ये पण नाहीयेत. बसलेत झोपले कुठेतरी गार. तर हे बघा म्हणून मग सारांश वाक्य पहिलं कुठलं महत्वाचं, मला कशात महत्वाचं आहे ते पाहिजे. म्हणून हे वाक्य